बदलापूर घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। या बंदमध्ये महाविकास आघाडीचे सर्व पक्ष सहभागी होणार आहेत। मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये बदलापूर प्रकरणावर चर्चा करण्यात आली आणि या चर्चेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केली। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला आता महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। या बंदमध्ये महाविकास आघाडीचे सर्व पक्ष सहभागी होणार आहेत। मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये बदलापूर प्रकरणावर चर्चा करण्यात आली आणि या चर्चेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची घोषणा केली। महाविकास आघाडीचे सगळे पक्ष या बंदमध्ये सहभागी होणार आहेत। बदलापूरमध्ये अतिशय घृणास्पद अशी घटना घडली। 4 वर्षांच्या 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आणि त्यानंतर काल बदलापूरमध्ये आक्रोश पाहायला मिळाला। या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। या गंभीर बाबीबद्दल आज आम्ही चर्चा केली। येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे। त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत। याच्यामध्ये शाळा कॉलेजेस असतील, डॉक्टर्स असतील, दुकानदार असतील आणि त्यांचे पालक असतील, शाळेतल्या मुलामुलींचे, हे सगळे याच्यामध्ये सहभागी व्हावेत। सीट शेअरिंग, जागा वाटप आज आम्ही चर्चा केली नाही। आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे, महाराष्ट्र मनानं अस्वस्थ आहे, पेटलेलं आहे। 24 तारखेला महाराष्ट्राच्या गुन्हेगारीकरण, महिलांविरुद्ध अत्याचाराविरोधात आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। महाराष्ट्र बंद।